अनेक जण नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने गाव सोडून पुण्यासारख्या शहर ठिकाणी येत असतात. तसेच सोलापूरकडील असणारे बाबूराव घोगे हे पुण्यात गेली अनेक वर्ष झालं शेंगदाणे विक्री करत आहेत. पूर्वी वापरले जाणारी जुनी मापटी ते वापरत आपला व्यवसाय आजही करतात. तर याविषयीची अधिक माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मी 70 सालापासून हे बरं होत. तेव्हा काय धंदा बी कमी आणि माल बी स्वस्त होता. 2 रुपये किलो शेंगदाणे, 1.5 रुपये किलो फुटाणे. याची चाटणी घेतो बाई, आम्ही बटवून आणतो. हे असते ना, गर्दी असते, गिराईक बी होतय, माल चांगला बी राहतोय. माल चांगला ठेवला की गिराईक बी येते. हे तिखट दाणे, काबुली, हे पांढरे दाणे कोणते काय ना, आता तर चांगलं आहे. भरपूर सकाळी 10 रात्री 10. उमरगाव, उस्मानाबाद जिल्हा साठी झालेलं. पण ते आमच्या गावाला 1-2 होते असे लावत होते, त्याचं बघून लावलं आपण गाडी. 30-50 पहिलं म्हणजे किती 5 पैसे 10 पैसे चारायने. आपण जर पाहिलं तर पुण्यातील तांबडी जोगेश्वरी जवळ घोगे काका 1970 पासून खारे शेंगदाणे, फुटाणे, तिखट चण्याची विक्री करून ते आजही व्यवसाय करतात. 2 रुपये किलोने त्यांनी शेंगदाणे विक्रीला सुरुवात केली होती. आज आपण जर पाहिलं तर त्यांचं वय 73 असून गेली ते 54 वर्ष झालं हा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात. प्राची केदारी, लोकल 18, पुणे.